सांगली कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेचे 28वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय। यावेळी दिनदर्शिकेचे प्रकाशन काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी चेअरमन भगवंतराव जोशी, व्हाईस चेअरमन प्रतापराव चव्हाण, विनायकराव शिंदे, कमलताई चव्हाण, सुचित्रा पाटील, किसनराव माने, अरुण थत्ते, दीपाली बावडेकर, सचिव अरुण सुतार, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेचा आज 28वा वर्धापन दिन कृष्णाई पतसंस्थेच्या प्रांगणामध्ये आज या ठिकाणी साजरा झाला। 28 वर्षापूर्वी कैलासवासी स्वर्गीय विलासराव दादा चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत यांची मुहूर्तमेढ या राम मंदिर चौकात एका पत्र्याच्या शेडमध्ये रोवली आणि आज 28 वर्षानंतर याचा हा वटवृक्षाचा डोलारा आज या ठिकाणी इथं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राबवला आणि त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये पतसंस्था व सामाजिक काम हे धोरण मुख्य होतं आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याबरोबर आमचे संस्थेचे आत्ताचे असणारे अध्यक्ष भगवंतराव जोशी, उपाध्यक्ष प्रतापराव चव्हाण, त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ यांच्या सहकार्यानं सर्व असणारी सामाजिक कामं वर्षभरात सातत्यानं या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालू आहेत। त्याचबरोबर आज या ठिकाणी 28व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं काँग्रेस कमिटीचे नूतन जिल्हाध्यक्ष माननीय राजेश दादा नाईक यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न केला। त्याचबरोबर प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही गेले 28 वर्ष या कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेची एक दिनदर्शिका आम्ही साजरी करतो। त्याचंसुद्धा प्रक्षेपण आज या ठिकाणी आम्ही त्यांच्या प्रकाशन माननीय राजेश नाईक यांच्या हस्ते आज या ठिकाणी केलं। त्याचबरोबर आमचे सभासद कुमारी आसावरी पाटील हिची इंडियन आर्मी फोर्समध्ये म्हणजे निवड झाली, त्यामध्ये एअरफोर्समध्ये त्यांची निवड झाल्याबद्दल राजेश नाईक यांच्या हस्ते तिचाही सत्कार या ठिकाणी संपन्न झाला। आणि आजच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त संस्थेवर प्रेम करणारे अगदी खातेदार असतील, सर्व हितचिंतक, पिग्मी एजंट, पिग्मी भरणारे खातेदार किंवा सेविंगचे खातेदार, ठेवीदार या सर्वांनी भेटून सर्व संचालकांना, संस्थापक अध्यक्ष यांची आठवण त्या निमित्ताने त्यांनी काढली। त्याचबरोबर सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन आजचा वर्धापन दिनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला।